इगतपुरी तालुक्यातील मतदान केंद्रावरती आपण आहोत। या ठिकाणी एक अफवा उसळली होती की एक बटन दाबल्यानंतर एकाच उमेदवाराला मतदान होत असल्याचा आरोप हा मतदारांनी केला होता आणि या ठिकाणी काही काळ हा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। काही माध्यमांवरती याची बातमी देखील चालली, परंतु असला कोणताही प्रकार झाला नाही असं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। सर, काय सांगाल नेमकं? याबाबत मी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार इगतपुरी सर्व माध्यम प्रतिनिधींना विनम्रपणे सांगू इच्छितो की तळेगावमध्ये जे काही वृत्त दाखवलं होतं ते वृत्त कळताच मी आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी संपर्क केला। क्षेत्रीय अधिकारी हे स्वतः त्या दरम्यान उपस्थित होते आणि ज्या मतदारांनी तक्रार केली होती तर त्याबाबत आपण जे घोषणापत्र लिहून वगैरे घेतो त्यांच्याकडे आम्ही अधिकची चौकशी केली। तर नंतर त्यांनी सदरची तक्रार ही गैरसमजातून झाल्याचं त्यांनी मान्य केलं। तसंच त्यानंतर जे इतर मतदार मतदानासाठी गेले तर त्यांनी ज्या उमेदवाराला मतदान दिलं आहे त्याच उमेदवाराला ते मत जातं याची खात्री देखील केली आहे। आणि आज कुणीही येऊन इथं या मतदान केंद्रावर खात्री करू शकतं की ज्या उमेदवाराला मतदान दिलं आहे त्याच ह्याची ही करते, जी स्लिप आहे व्हीव्हीपॅटची तीच निघते आहे की कुठल्याही मतदाराला मतदान करून आल्यानंतर आपण खात्रीला एक विचारू शकतो आपण अशी जी काही वृत्त प्रसिद्ध झालेलं आहे तर त्या जी तक्रार केली आहे मतदारांनी त्याच्यात कुठलंही तथ्य नाही आणि इथे संपूर्ण शांतता आहे। मी स्वतः इथे उपस्थित आहे आणि परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहे। निवडणूक प्रक्रिया ही सुरळीतपणे पाडत आहोत, परंतु मतदारांनी आणि नागरिकांनी अशा अफवावरती विश्वास ठेवू नये आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं असं आवाहन मी निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या वतीने देत आहे। धन्यवाद। एकंदरीत जर बघितलं तर असा कोणताही प्रकार या ठिकाणी घडला नसल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी स्वतः सांगितलं आहे। लोकशाही न्यूजने देखील या ठिकाणी स्वतः येऊन याची खात्री देखील केली आणि त्यानंतरच ही बातमी आपण प्रसारित करत आहोत। त्यामुळे निवडणुकीचं अचूक कव्हरेज बघण्यासाठी पाहत राहा लोकशाही न्यूज। मी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।